बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्ताराने। भारतासह संपूर्ण जगभरातील शेअर बाजारात आज भूकंप झाला। अमेरिकेतील ट्रम्प सरकारने भारतासह जगभरातील देशांवर आयात कर लादला आणि त्याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला। आज सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 3600 अंकांनी घसरला तर निफ्टी 1400 अंकांनी खाली आला। त्यानंतर दिवसभरात बाजार सावरला आणि दिवस अखेरीस सेन्सेक्स 2226 अंकांनी आणि निफ्टी 742 अंकांनी खाली आला। त्यामुळे आज एका दिवसात गुंतवणूकदारांना 16 लाख कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागलं। जगभरातील शेअर बाजाराने आज ब्लॅक मंडे अनुभवला। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे सर्वच शेअर बाजार गडगडले। आज सकाळी भारतीय शेअर बाजार सुरू झाला आणि अवघ्या काही मिनिटात सेन्सेक्स 3600 अंकांनी घसरला तर निफ्टी 1400 अंकांनी खाली आला। त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली। सोशल मीडियावर तर शेअर बाजाराच्या घसरणीच्या पोस्ट दणादण व्हायरल होऊ लागल्या। त्यानंतर शेअर बाजार काहीसा सावरला आणि दिवस अखेरीस सेन्सेक्स 2226 अंकांनी खाली येऊन 73,137 वर बंद झाला तर निफ्टी 742 अंकांनी खाली येऊन 22,161 अंकांवर थांबला। 80,000चा टप्पा पार केलेल्या सेन्सेक्सची आजची गेल्या 10 महिन्यातील सर्वाधिक घसरण आहे। त्यामुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं सुमारे 16 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाले। शेअर बाजारातील ही पडझड भारतीय रुपयावर परिणाम करणारी ठरली। डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 61 पैशांनी घसरला आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 85 रुपये 84 पैसे इतकी झाली। या परिस्थितीतून बाजार सावरेल अशी शक्यता असली तरी पुढील किती दिवसात रिकव्हरी होईल हे कुणालाच ठामपणे सांगता येत नाही। त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच अस्वस्थता आहे।